सॅलरी एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केटचा. जसं तुम्ही बघू शकता, आज आहे 9 जून, संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 वाजत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येऊन जाईल. जसं की तुम्ही तर बघू शकता, मी कंटिन्युअसली ते व्हिडिओ अपलोड करतो. मागच्या आठवड्यामध्ये पण मी इलेक्शनच्या वीक स्टार्ट होणार होता, मी हा व्हिडिओ अपलोड केला होता. जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला तिथून शिकायला मिळतील आणि समजतील पण. लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपलं जे चॅनल आहे ते मॅक्सिमम ग्रो होईल. कारण तुम्ही तर बघू शकता, आपण ज्या पद्धतीने मार्केट अनालिसिस करतो की उद्या मार्केटमध्ये हे होऊ शकतं, एक्झॅक्टली मार्केटमध्ये त्याच गोष्टी होतात. तुम्ही स्वतः देखील ते क्रॉस चेक करू शकता. त्यानंतर मी पर्सनली कसं ट्रेडिंग करतो, या सर्व गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. मेक शुअर तुम्ही बघून घ्या. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, जसं तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी हा आठवडा होता. नॉर्मली आपण जेव्हापासून चालू केले तेव्हापासून तर आपलं होतातच गोष्टी. बट स्पेसिफिक रिसेंटचे जर बोलायचं झालं, हा जो आठवडा होता 26 तारीख टू 1 तारीख, ज्याच्यामध्ये 27 ते 31 तारखेचा जो आपला वीक होता ट्रेडिंगचा, त्यामध्ये जे जे मी अनालिसिस केले की उद्या मार्केटमध्ये हे होऊ शकतं, एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच झाले. जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही स्वतः जाऊन क्रॉस चेक करू शकता. त्यानंतर जाणून घेऊ की मागच्या आठवड्यामध्ये कशा पद्धतीने आपण काम केलं, ज्याच्यामध्ये 3 तारीख ते 7 तारीख मध्ये कसं आपण अनालिसिस केलं, या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही इथं बघितला, संडेला, ज्या दिवशी आपण संडे होता, म्हणजे बाबा तुम्ही इथं बघू शकता 3 तारखेला, तर मी स्पेसिफिक एक गोष्ट सांगितली होती, मी तुम्हाला ते पण सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, 1 मिनिट टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि बँक निफ्टीला आपण सिलेक्ट करू आणि आपण जाऊया डायरेक्टली 3 तारखेला, जेणेकरून तुम्हाला देखील गोष्टी सोप्या जातील. ओके, सो आपण 3 तारखेला आलेलो आहोत. जसं की तुम्ही बघू शकता, या दिवशी आपण स्पेसिफिक अनालिसिस केलं होतं की मार्केटमध्ये जो व्ह्यू आहे तो आहे की बाबा मार्केट एकतर गॅप ओपन होऊ शकतं किंवा गॅप डाऊन ओपन होऊ शकतं. एक्झॅक्टली तुम्हाला मी हे बोललेलो, फ्लॅट ओपन होणं नाही स्पेसिफिक सांगितलेलं, तशा पद्धतीने आपल्याला गोष्टी बघायला मिळाल्या. त्यानंतर मी हे पण सांगितलं होतं की मार्केट जर ओपन झालं तर की ते गॅप अपच होणार आणि आपल्याला जो सेटअप आयडेंटिफाय करायचा तो बाईंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करायचा आहे. एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच बघायला मिळालं. मार्केट गॅपअप झालं आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये आपल्याला बाईंग मोमेंटम झाला. सो तुम्ही तर बघू शकता, जसं आपण अनालिसिस केलं एक्झॅक्टली मार्केटमध्ये त्याच गोष्टी झालेल्या आहेत. मी तुम्हाला हे का सांगत आहे, कारण तुम्ही तर बघू शकता छोटी मोठी मुवमेंट नाही आहे, ही खूप मोठी मुवमेंट आहे. 1000 पॉईंटची ऑलमोस्ट ही मुवमेंट आहे. तुम्ही ह्यातनं शिकून घ्या की कशा पद्धतीने अनालिसिस करायचं असतं, कशा पद्धतीने गोष्टी असतात आणि तुम्ही ह्याचा कसा फायदा तुमच्या ट्रेडिंगमध्ये घेऊ शकता, हे तुम्हाला मी सांगत आहे. काही लोकांनी बघितलेले असतील व्हिडिओ, काही लोकांनी नसतील, म्हणून मी दॅट्स वाय तुम्हाला हे एकदा रिपीट करत आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं, 4 तारखेला इथं आपण अनालिसिस केलं होतं, ज्यावेळी इलेक्शनचे रिझल्ट होते ऍक्च्युली, त्यामध्ये मी स्पेसिफिक बोललेलो होतं की कुणीही इथं शक्यतो ट्रेड नाही बनला तरी चालू शकतं. ओव्हरऑल जे काही ट्रेडिंग होईल ते न्यूज बेस होईल. जर तुम्ही इथं बघितलं, मी स्पेसिफिक सांगितलं होतं, एक्झॅक्टली मार्केटमध्ये आपल्याला तेच बघायला मिळालं. यामध्ये मी मेन एक गोष्ट बोललेली होती, प्राइस ऍक्शन असू दे, एसएलएनटिंग असू दे, ट्रॅप ट्रेडिंग असू दे, कुठली गोष्ट चालणार नाही. मार्केट फक्त न्यूज बेसवर काम करणार. आणि तुम्हाला जसं माहिती आहे की मोदीजी निवडून तर आले, बट 400 जे अपेक्षा होते किंवा 400 पेक्षा जास्त मार्केट आपल्याला त्यांच्या सीट्स निवडून येतील, तर मार्केटनं 300 देखील क्रॉस केलं नाही आणि त्यांना बाकीच्यांची साथ घेऊन प्रॉपर निवडून यावं लागलं. सो तुम्हाला जसं माहिती आहे की त्या गोष्टीमुळे मार्केटवर डायरेक्टली न्यूजनुसार इम्पॅक्ट झाला आणि मार्केटमध्ये मोठं सेलिंग आपल्याला त्या दिवशी बघायला मिळालं. ऑलमोस्ट जर तुम्ही इथं बघायला गेला, जर आपण इथून बघायला गेलो, ज्यापर्यंत मार्केट वेळेला ऑलमोस्ट सर्किट लागायला मार्केटला राहिलेलं 5,000 पॉईंट मार्केट डाऊन साईडचं मोमेंटम केलं. सो होपफुली ह्या गोष्टी तुम्ही शिका, समजून घ्या. त्या दिवशी मी जे सांगितलं होतं की तुम्ही बाबा काही पण करा, बट हिरो झिरोच्या नादाला लागू नका, तुम्ही प्राइस एक्सचेंजच्या नादाला लागू नका. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. जर इथं बघायचंच झालं तर मी इथं तुम्हाला डायरेक्टली तो दिवस पण दाखवतो. तुम्ही इथं बघू शकता 4 तारीख, एक्झॅक्टली 4 तारखेला मी सांगितलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मी इथं बोललो होतो टुडेज प्लॅन म्हणून. जर तुम्ही आपल्या पेड ग्रुपला जॉईन नसाल तर तुम्ही जॉईन होऊ शकता, ज्याच्यामध्ये खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. मी फक्त युट्यूबवर व्हिडिओ न टाकता बाहेर असल्यामुळे मी तो ऑडिओ टाकला होता विथ प्रूफ. तुम्ही बघू शकता 8 वाजताच मी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यानुसार मार्केटमध्ये त्या गोष्टी बघायला मिळाल्या. त्यानंतर पुढचा दिवस जर बघायला गेलो, 5 तारीख, यामध्ये स्पेसिफिक आपण सांगितलं होतं की मार्केटमध्ये एक बाईंग साईडचा सेटअप आपण आयडेंटिफाय करू शकतो. एक्झॅक्टली मार्केटमध्ये जर बघितला, बाईंग साईडचा इथं आपल्याला मोमेंटम बघायला मिळतं, जसं की तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर मी तर एक स्पेसिफिक लेवल सांगितली होती की 46,600, एक्झॅक्टली मार्केटमध्ये 46,600 हीच लेवल आपल्याला बघायला मिळाली की बाबा याच लेवलला मार्केटनं सपोर्ट घेतला. तुम्ही तर बघू शकता मार्केटनं मोमेंटम केला. त्यानंतर मी स्पेसिफिक बोललो होतो की हे जे रिसेंट सेलर्स आहेत मार्केट त्यांना टार्गेट करू शकतं. एक्झॅक्टली मार्केटनं जसं आपण बोललो तसं मार्केटनं केलंय. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय, ही जी सायकोलॉजी आहे की मार्केटमध्ये एकदम मोठा सेलिंग साईडचा मोमेंटम आला, त्यानंतर लगेच आपण बाईंग करावली, बट हे कधी वापरायचं, कधी आपण अशा पद्धतीनं सायकोलॉजी बनवायची, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या तुम्ही गोष्टी शिकणं, समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच आपल्याला बघायला मिळालं. तुम्ही इथं बघू शकता, मी एक्झॅक्टली इथं बघू शकता 9 वाजून 18 मिनिटांनी मार्केट अनालिसिस केलं होतं, ज्याच्यामध्ये मी इथं स्पेसिफिक सांगितलं होतं की लेवल्स कुठले आहेत. हे सगळं या ऑडिओमध्ये सगळं आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. जे पेड स्टुडंट आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे. तुम्ही इथं बघू शकता किती स्मूथ मध्ये आपलं जे अनालिसिस आहे ते वर्क झालं. 1700 पॉईंटचा त्यावेळी आपल्याला मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळाला. त्यानंतर बघूया की 6 जूनला जो व्ह्यू होता
तो टोटली मार्केटमध्ये होता की मार्केटमध्ये मी सेलिंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करत होतो. मार्केटमध्ये तसं सेलिंग पण आलं, बट मी स्पेसिफिक एक गोष्ट सांगितली होती की 49,200च्या वर आपल्याला बाईंगच करायचं आहे. ह्याच्या खाली फक्त आपण सेलिंग करणार, बट ह्याच्यावर आपलं बाईंग करायचं आहे. तुम्ही तर बघू शकता इथं सपोर्ट, इथं सपोर्ट, इथं सपोर्ट, तिथून एक खूप चांगला मोमेंटम परत इथून सपोर्ट घेतलाय. मार्केटने ह्या लेवलला किती रिस्पेक्ट दिली तुम्ही इथं बघू शकता, आणि एक्झॅक्टली मी ऑलरेडी त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही तर बघू शकता 49,200 तुमच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत. एक्झॅक्टली मार्केटनं ते घेतलेल्या आहेत. सर्व गोष्टी इथे मी सांगितलेल्या तुम्ही तर बघू शकता. मार्केट अनालिसिस इथं देखील प्रोव्हाइडेड आहे. तर यातनं तुम्हाला शिकायचं आहे की कशा पद्धतीने काम करायचं, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या, या सगळ्या गोष्टी. आणि नेमकं मी कशा पद्धतीने लाईव्ह मार्केटमध्ये केलं ते देखील तुम्ही आता इथं स्वतः चेक करू शकता. सो ट्रेड्स कुठले होते ते देखील तुम्हाला लक्षात येईल. ओव्हरऑल एक आठवड्याचा तुम्हाला अंदाज देत आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात याव्या. त्यानंतर थोडंसं जाणून घेऊ की पुढच्या दिवशी आपण कशा पद्धतीने काम केलं. हे आहे ऑलमोस्ट आता आहे 7 तारीख. तर ह्या दिवशी आपला जो व्ह्यू होता, जो म्हणजे आता शुक्रवार आला जसं तुम्हाला तो होता बाईंग साईडला. तो होता बाईंग साईडला. स्पेसिफिक काय होता व्ह्यू किंवा मार्केटला आपण बाईंग साईडला काय बघत आहे, कारण त्यामध्ये तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये एक इथं डब्ल्यू पॅटर्न बनण्याचा हाय चान्स होता, जो की इथं बनला देखील. प्लस ओव्हरऑल जे इथं सेलर्स आलेले आहेत, हे जे सेलर्स आलेले आहेत त्यांना मार्केट टार्गेट करू शकतं. आणि ओव्हरऑल 49,700 ही जी लेवल आहे इथं मार्केट जाऊ शकतं. एक्झॅक्टली मार्केट जर बघितला 49,700च्या इथंच गेलं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. कशा पद्धतीने बाय सेलची सायकोलॉजी ओळखायची, समजून घ्यायची, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि आपल्याला एक्झॅक्टली तशा पद्धतीनेच बाईंग बघायला मिळालं. ह्याचं देखील तुम्ही प्रूफ आहे, ते तुम्ही बघू शकता. स्पेसिफिक इथे मी सांगितलं होतं की मार्केट ह्या सेल्सना आणि ह्या सेल्सना मार्केट टार्गेट करणं. एक्झॅक्टली ह्या मार्केट अनालिसिस मध्ये बोललो होतो, त्याच गोष्टी मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. इथं तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता तुमच्या समोर आहे. त्यानंतर पर्सनल मी ट्रेड कसा घेतला या देखील गोष्टी आहेत, तुम्हाला ह्या देखील गोष्टी बघायला मिळतील. हे बघा, जो प्रॉफिट बुक केला तो चांगला प्रॉफिट बुक केला. आणि इथं तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला टाइम पण दाखवतो 12:49. तुम्हाला इथं टाइम पण दाखवतो. हे बघा 12:49 एक्झॅक्टली टॉप पकडला आणि एकदम आपण टार्गेट इथं अचीव केलं. 250 पॉईंटचं एक टार्गेट अचीव केलं. खूप छान ट्रेड झाला आपल्याला. नॉर्मली आपण प्री ट्रेडिंग मध्ये टॉप अँड बॉटम पकडतोच. ओव्हरऑल हा आठवडा तुमच्या समोर जर तुम्ही बघितला, ज्या पद्धतीनं आपण अनालिसिस केलं, सलग 2 आठवडे जर तुम्ही इथं बघितला, जे आपण अनालिसिस केलं एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच झाले. जर तुम्हाला यातनं फायदा होत असेल, तुम्हाला फायदा झाला असेल, तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता आणि मॅक्सिमम लोकांना शेअर करा, जेणेकरून ह्या गोष्टी मॅक्सिमम लोकांना पोहोचतील. कारण जसं आपण अनालिसिस केलं एक्झॅक्टली मार्केटमध्ये त्याच गोष्टी घडलेल्या आहेत. चला जाणून घेऊया की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं, उद्या माझा व्ह्यू काय आहे. तर आता उद्याचा व्ह्यू जर बघायचा झाला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मार्केटला 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये बघायला लागेल. जर तुम्ही 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये बघितला तर एकदम शार्प रिकव्हरी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे लिटरली व्हॉल्टिलिटी एका पीक लेवलला आहे. जसं की तुम्हाला मी बोललेलो मागचा आठवडा इलेक्शनमुळे खूप जास्त पीक लेवल असणार, बट एक वेगळ्या लेवलची व्हॉल्टिलिटी आहे. तुम्ही बघू शकता निफ्टीमध्ये आपल्याला 2,000 पॉईंटचा सेलिंग आणि 2,000 पॉईंटचं बाईंग एका साईडला बघायला मिळत आहे. सो थोडं मार्केट आपल्याला साईडवेज टू व्हॉल्टाईल परत आणि आपल्याला बघायला मिळू शकतं. ट्रेंड येणं खूप जास्त अवघड आहे, बट जर ठरलं तर मार्केट ट्रेंडमध्ये पण जाईल, काय असा विषय नाही. बट ओव्हरऑल जसं तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये व्हॉल्टिलिटी तर खूप आहे. जसं की तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघितला, खूप ही कॅन्डल मी खूप दिवसानंतर बघितली. तुम्ही म्हणू शकता इतकी मोठी कॅन्डल इथं बनलेली आहे, तुम्ही हे देखील बघू शकता. तर ज्या पद्धतीची व्हॉल्टिलिटी आहे, ज्या पद्धतीचं मार्केटचं स्ट्रक्चर बनत आहे, ओव्हरऑल उद्या जो माझा व्ह्यू आहे मार्केटमध्ये तो आहे सेलिंग साईडला. ऍज पर चार्ट मी मार्केटला सेलिंग साईडला बघत आहे. मी सेलिंग साईडला का बघत आहे, जर तुम्ही इथं 1 मिनिट टाइम फ्रेम मध्ये आला त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये जावे लागेल. मी सेलिंग साईडला मार्केटला का बघत आहे, व्यवस्थित चार्टला बघा, सगळी उत्तर तुम्हाला तिथंच मिळून जातील. जर तुम्ही इथं बघितलं मार्केटमध्ये एक कप अँड हँडल पॅटर्न बनलाय, एक कप अँड हँडल पॅटर्न बनलाय, ज्यामध्ये ऑलरेडीचा ब्रेकआउट झाला. सो इथं खूप जास्त जे बायर्स आहेत ते आले असणार आहेत, खूप जास्त बायर्स आहेत ते ऍक्टिव्हेट झाले असणार आहेत. तर ऍटलीस्ट हे जे रिसेंट वाले बायर्स आहेत, म्हणजे मार्केटचा ट्रेंड तर बाईंग आहे हे तर दिसत आहे, बट जे रिसेंट वाले बायर्स आहेत तर मार्केट ऍटलीस्ट यांना टार्गेट करायला खाली येऊ शकतं, जे की आहे 49,200 ते 49,000 हे तर मार्केट टार्गेट करायला येऊ शकतं. त्यामुळे मार्केटला सेलिंग साईडला बघत आहे. ओके, सो होपफुली तुम्हाला लक्षात आल्या असेल गोष्टी की मी सेलिंग साईडला मार्केटला का बघत आहे. दुसरा पॉईंट की मार्केटला मी अजून जास्त का बघत आहे की मार्केटमध्ये सेलिंगच आहे. जर तुम्ही मार्केटला व्यवस्थित बघितला तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल. मी थोडंसं इथं 1 मिनिट टाइम फ्रेम लावतो आणि त्यानंतर मी थोडंसं मार्केटला झूम आउट करतो. जर तुम्ही बघितला मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम झाला, मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम झाला, ते मार्केट इथं तुम्ही बघू शकता स्टेबल झालं. इथं खूप साऱ्या लोकांनी कॉल बाय केले असणार किंवा खूप साऱ्या लोकांनी बाईंग साईडची पोझिशन मोडली असणार आहे, ह्या अनुषंगानं की उद्या गॅपअप होईल किंवा डायरेक्टली इथं आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळेल, कारण मार्केट अप्पर साईडला सस्टेन होत आहे. सो ते जे बायर्स आहेत त्यांना टार्गेट करायला देखील मार्केट एकदा खाली येईल, मग अप्पर साईडचं मोमेंटम करेल, बट ऍटलीस्ट खाली येईल. त्यानंतर जर बघितलं तिसरं रिझन काय की मी मार्केटमध्ये सेलिंग साईडला बघायला, जर तुम्ही तो ऑप्शन चेन ओपन केला, रिसेंटचे ऑप्शन चेन लावला आणि जर तुम्ही आता इथं ऍट द मनीचा चार्ट जरी लावला किंवा कुठलाही पुटचा जर चार्ट लावला, आता हा 400 रुपयाला आहे, बट जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितला तर ऑलमोस्ट मार्केट 1100 हून कंटिन्यू एकसारखं डाऊन साईडला येत आहे. आणि जर तुम्ही इथं बघितला कंटिन्यू मार्केट सेलिंगलाच येत आहे. तर जे जे ऑप्शन सेलर्स आहेत
ज्यांनी सेल केलेत आणि त्यांनी त्यांचे स्टॉप लॉसेस ट्रेल केलेत, म्हणजे इथं असू देत, इथं असू देत, इथं असू देत, हे प्रत्येक पुटमध्ये तुम्हाला असाच चार्ट दिसेल, थोडंसं इकडे तिकडे बट असाच दिसेल. तर ह्यांचे स्टॉप लॉसेस घ्यायला देखील मार्केट अपर साईडचा मोमेंटम करू शकतं. सो ऑप्शनचं पण लॉजिक मी तुम्हाला सांगितलं जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. सो फुली तुम्हाला लक्षात आलं असेल की मी कशा पद्धतीने सेलिंगला बघत आहे. अनालिसिस आवडत असेल, गोष्टी समजत असेल, कमेंट करू शकता जेणेकरून मला समजेल की तुम्हाला गोष्टी आवडत आहेत, तुम्हाला गोष्टी समजत आहेत. आता कशा पद्धतीने आपण मार्केटला बघायचं आहे. जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं तर डायरेक्टली आपण सेलिंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करू शकतो. जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर फक्त थोडंसं रिट्रेसमेंट आणि लो ब्रेक झालं आपल्याला सेलिंगला बघायचं, बट ओव्हरऑल सेलिंगच आहे. आणि जास्त जरी गॅप डाऊन झालं तरी देखील मी मार्केटला सेलिंगलाच बघत आहे, कारण मग मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येण्याचा चान्स जास्त मला दिसत आहे. सो ओव्हरऑल हे सांगितलं. आता जर मार्केट गॅप ओपन झालं तर मात्र आपल्याला थोडीशी तर काळजी घ्यावी लागेल. मी तुम्हाला एक स्पेसिफिक लेवल देतो, ही लेवल तुमच्याकडे पण असणं खूप इम्पॉर्टंट आहे. 49,916 म्हणजे 49,960 या लेवलच्या वर मार्केट गॅपअप होऊन जाऊ दे, या लेवलच्या वर मार्केट ब्रेकआउट करून जाऊ दे, इथून जाऊ दे, कसंही जाऊ दे, जेव्हा पण मार्केट या लेवलच्या वर जाईल डायरेक्टली आपण बाईंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करणार. ह्याच्यामागे रिझन काय, कारण जसं मी तुम्हाला बोललो की ट्रेंड टोटली पॉझिटिव्ह आहे, ट्रेंड टोटली पॉझिटिव्ह आहे. आणि मग हे जे बायर्स असणार आहेत, जर ती लेवल मार्केटनं क्रॉस केली तर ते खूप जास्त स्ट्रॉंग होणार. जर मार्केटला खरंच खाली जायचं असेल तर ते ह्या लेवलला जाऊ देणार नाही. मार्केटला जर अप्पर साईडला जायचं असेल तर मग ती लेवल क्रॉस होईल आणि आपण मग तिथून मग डाटा बाईंग साईडलाच प्रेफर करणार. सो होपफुली तुम्हाला अनालिसिस आवडलं असेल, गोष्टी शिकायला मिळाल्या असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका. आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.